नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं युनिक अकॅडमीच्या वतीनं या विशेष सत्रामध्ये व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चे पेपर्स या वर्षीच्या म्हणजे 2026च्या एप्रिल आणि मे मध्ये पार पडले आणि त्यातल्या जीएसच्या म्हणजे सामान्य अध्ययनाच्या पेपर क्रमांक 1 ते 4 या सर्व पेपरच्या त्यातील सर्व विषयांसकट ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नांची नमुना उत्तर घेऊन ही सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. माझे सहकारी शरद पाटील सर त्यांनी सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 इतिहास, त्यानंतर लोकेश थोरात सर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 त्यातील भूगोल हा विषय, आणि शिवाजी काळे सर त्यांनी पेपर क्रमांक 1 त्यातील भारतीय समाज आणि सामाजिक मुद्दे या तीनही विषयावरती त्यांच्या नमुना उत्तरासह चर्चा केलेली आहे आणि तुम्ही ती पाहिली नसेल तर ती तुम्ही पहा. याच सिरीजचा एक भाग म्हणून आपण आता तुम्ही बघू शकता ही जी आयोगाची पहिली मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्या नमुना उत्तरांसह आपण घेऊन त्यातला जो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 आहे तर त्यातला राज्यघटनेचा त्यानंतर घटनात्मक व्यवहाराचा या दोन्हींना मिळून ढोबळपणे भारतीय राज्यव्यवस्था किंवा इंडियन पॉलिटी असं म्हणलं जातं, आणि त्या जोडीनं तुम्ही हे वाचू शकता कारभार प्रक्रिया म्हणजे गव्हर्नन्स. अशा 2 मुख्य विभागावरील आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील नमुना उत्तरांची चर्चा आज आपण करणार आहोत. आता ही संपूर्ण नमुना उत्तरं अत्यंत डिटेल दिलेली आहेत, त्यामुळे मी ती काही सगळी प्रत्येक मुद्द्यासह तुम्हाला सांगत बसण्याचं काही कारण नाहीये आणि हे सर्वांना अवेलेबल असेलच. म्हणजे पण प्रश्नाचा अर्थ काय आणि त्या प्रश्नामध्ये हा जो आशय लिहिलेला आहे उत्तराचा भाग म्हणून त्यातले मुद्दे मात्र मी तुम्हाला सांगेनच. म्हणजे प्रश्नाचा रोख, प्रश्नाची दिशा काय, प्रस्तावना कशी उत्तराची लिहिलेली आहे, समारोप कसा लिहिलेला आहे आणि त्यातली जी बॉडी म्हणतो आपण मुख्य भाग उत्तराचा, ह्या 3 घटकांवरती आपण जास्त फोकस देणार आहोत. हा झाला एक भाग. दुसरा भाग तुम्हाला काही प्रश्न असे दिसतील की जे चालू घडामोडीवरती समकालीन घडामोडीवरती विचारले होते, कारभार प्रक्रिया असेल किंवा भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात, तर ते कसे आपण नमुना उत्तरासह घेऊन आलो आहोत. म्हणजे त्याची नमुना उत्तरं कशी लिहिली गेलेली आहेत तेही तुम्हाला लक्षात घेता येऊ शकेल. याला जोडून आणखीन एक जी महत्वाची बाब आहे, विशेषतः गव्हर्नन्सवरती जे प्रश्न विचारले गेले होते तर तिथं नुसत्या तुम्ही संकल्पना उलगडून दाखवणं, स्पष्ट करणं अपेक्षित नाहीये, तर त्या संकल्पनांची योग्य समर्पक उदाहरणं म्हणजे रेलेव्हंट एक्झाम्पल्स देखील तुम्ही देणं आवश्यक आहे. ती देखील आपण याच्यामध्ये केलेली आहे. सो पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 भारतीय राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया अर्थात महाराष्ट्राच्या विषय संदर्भात यावरील प्रश्नांच्या नमुना उत्तराची चर्चा सुरू करूयात. हा पहिला जो प्रश्न आहे, भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये तपासा आणि भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्य व मूलभूत हक्कांना कसे आकारले किंवा कसा आकार दिला हे विश्लेषण करा. एकच सेकंद. म्हणजे बघा, संविधानाची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याविषयी हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, पण ती स्पष्ट करा, त्याची चर्चा करा असं नाही विचारले, तपासा. ओके, एक्झामिन असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं, भारताचा जो काही ऐतिहासिक अनुभव आहे विशेषतः आधुनिक काळातला वसाहतवाद इथं आल्यानंतर, तर त्या अनुभवानं इथली लोकशाही मूल्य एका बाजूला आणि मूलभूत हक्क यांना कसा आकार दिला. म्हणजे तसा काहीसा चॅलेंजिंग तुम्हाला तो प्रश्न वाटू शकतो. त्यातला एक भाग वैशिष्ट्यांवरती आहे, पण तो प्लेन नाही, वैशिष्ट्य तपासा असा आहे, आणि दुसरा भाग ऐतिहासिक अनुभवांनी इथली लोकशाही मूल्य आणि हा जो महत्वाचा भाग आहे मूलभूत हक्क यांना कसा आकार दिला, त्याला कसं घडवलं यावरती प्रश्न आहे. 10 मार्काचा आहे, 150 शब्दामध्ये तुम्ही लिहिणं अभिप्रेत होतं. आपण पुढे जाऊयात. तुम्ही प्रस्तावना बघू शकता. भारतीय संविधान हा विशिष्ट स्वरूपाच्या ऐतिहासिक अनुभवातनं, मुद्दाम ही प्रस्तावना मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी ते स्पष्ट पण करतो. भारतीय संविधान हा विशिष्ट स्वरूपाच्या ऐतिहासिक अनुभवामधून आकारला आलेला एक व्यापक आणि गतिमान दस्तऐवज आहे. ओके, तो कशातनं उदयाला आलेला आहे आणि काय प्रकारचा दस्तऐवज आहे, म्हणजे 2 शब्द आहेत बघा, व्यापक आणि गतिमान, जो भारताला कसल्या प्रकारचं राष्ट्र तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून स्थापित करतो. हे सरनाम्यामध्ये तुम्ही वाचलेलं आहे. तोच प्रस्तावनेसाठी आपण भाग वापरलेला आहे.
वसाहतवादी राजवटीचा, कारण प्रश्नामध्ये ऐतिहासिक अनुभव असं म्हटले, त्यामुळे वसाहतवादी राजवटीचा उल्लेख प्रस्तावनेत पण केलेला आहे. वसाहतवादी राजवटीचा अनुभव, नव्या संकल्पना डॅश विचारांमुळे झालेली सामाजिक घुसळण, म्हणजे वसाहतवाद इथं आला, त्यातून ज्या आपण आधुनिक संकल्पना आणि विचार यांचा जो आपला परिचय झाला आपल्या समाजाचा, त्यातून ती घुसळण सुरू झाली. म्हणजे ते विचार जशाच तसे आपण स्वीकारले, त्याचं अंधानुकरण केलं असं बिलकुल झालेलं नाहीये. ते विचार आपण समजून घेतले, त्याच्यावरती विचार केला आणि त्यातनं आपल्या समाजामध्ये बदलाची, सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. त्याला घुसळण मराठीमधला शब्द वापरलाय. आणि भारतीय वारशाचा सखोल प्रभाव, म्हणजे वसाहतवाद हा डेफिनेटली भारतीय राज्यघटनेच्या जडणघडणीचा, ज्याला इमिजिएट म्हणतो आपण, 18वं शतक, 19व्या शतक आणि 20व्या शतकाचा अर्धा पाठ सुमारे, हा इमिजिएट कॉन्टेक्स्ट आहे. म्हणजे या काळामधनं भारताचं संविधान घडलंय. पण भारताचं संविधान कसं असावं, भारताचं राष्ट्र कसं असावं, याचा विचार स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी करत असताना आपला जो वारसा आहे, ज्याला आपण प्राचीन भारतीय वारसा असं मानतो, प्राचीन भारतीय जी सभ्यता आहे त्याच्यामधलं बुद्धाचं तत्वज्ञान आहे, जैनिझमचं तत्वज्ञान आहे, वेदांताचं आहे, तर अशा ज्या वारशामधल्या वेगवेगळ्या बाबी होत्या त्याचा देखील प्रभाव आपल्या या एकंदर स्वातंत्र्य चळवळ आणि जे काही संविधान पुढे आलेलं आहे त्यावरती झालेला आहे. त्यामुळे तो प्रस्तावनेमध्ये या बाबीचा आपण उल्लेख केलेला आहे. सखोल प्रभाव आणि अर्थात ज्याला विसरता येत नाही स्वातंत्र्य लढा, अशा बहुविध घटकांनी ही राज्यघटना सिद्ध झालेली आहे. आता ही प्रस्तावना नेमकी यासाठी किंवा या कारणानं बनलेली आहे की प्रश्नात काय विचारलेलं आहे त्याला अनुसरूनच आपण नेमक्या अशा प्रकारची अर्थगर्भ प्रस्तावना केलेली आहे. आता वैशिष्ट्य, मला जरा ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे, वैशिष्ट्य तुम्हाला संविधानाची सगळ्यांना माहिती असतात, म्हणजे लिखित आणि विस्तृत संविधान. पण प्रश्नात विचारले तपासा, त्यामुळे तुम्हाला नुसतं वैशिष्ट्य काय ह्याचं वर्णन करायचं नाहीये. त्यामुळे मी फक्त 2च वैशिष्ट्य उदाहरण दाखल घेतो, कारण त्याचं उत्तर दिलेलं आहे. तपासायचं आहे म्हणजे आता बघा, यामध्ये म्हणजे लिखित आणि विस्तृत संविधान या पहिल्या मुद्द्यामध्ये, या पहिल्या प्रमुख वैशिष्ट्यामध्ये, यामध्ये नागरिकत्व, हक्क, मार्गदर्शक तत्वे, संघराज्य तसेच केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे. त्यातल्या महत्वाच्या बाबीचा आपण उल्लेख केलाय. हे संविधान अत्यंत विस्तृत असल्याबद्दल आता हे एक्झामिनेशन सुरू झाले, त्यावर टीका केली जाते. कारण बऱ्याच गोष्टी अत्यंत तपशीलवारपणे आपल्या संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत, पण मग त्याचा एकाच ओळीमध्ये आपण उल्लेख केला. टीका होत असली तरी एका नवजात, म्हणजे हे फार महत्वाचं आहे, एका नवख्या समाजासाठी, नवख्या राष्ट्रासाठी आणि वैविध्यपूर्ण देशासाठी, आपल्या देशामध्ये सामाजिक विविधता, भौगोलिक विविधता, ज्याचा प्रभाव आणि प्रतिबिंब विस्तृत राज्यघटना स्वीकारण्यामध्ये झालेला आहे. सो या सर्व तरतुदींचा समावेश करणं आवश्यक होतं. सो हे तपासा असं म्हटल्यामुळं आपण वैशिष्ट्य काय हे तर सांगितले, पण ते वैशिष्ट्य असल्यामुळं काही टीका केली जाते का? आणि दुसरी बाब, ते वैशिष्ट्य जर तसं असेल तर का बरं तसं वैशिष्ट्य स्वीकारलेलं आहे हे तुम्हाला या पहिल्या मुद्द्यातनं पाहता येतं. दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला सगळ्यांना माहिती असते की ताठरता किंवा परिदृढता, रिजिडिटी आणि लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, याचा संगम, याचा समन्वय आपल्या राज्यघटनेमध्ये घालण्यात आलेला आहे. त्याच्या खोलात मी जात नाही, पण आता बघा, सो याचं उत्तम मिश्रण पाहायला मिळतं. काही मूलभूत बाबी सहजासहजी दुरुस्त करता येऊ नयेत. आता बघा, का तसं केलंय आपण? काही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या महत्वाच्या बाबी सहजासहजी दुरुस्त करता येऊ नयेत यासाठी तो ताठरतेचा जो अंश किंवा आयाम आहे तो आपल्या राज्यघटनेत आहे. मात्र त्याच वेळी लवचिकताही राखता येईल. म्हणजे आपल्याला अशा काही तितक्या महत्वाच्या ज्या बाबी नाहीयेत ज्या दुय्यम स्वरूपाच्या म्हणून सोयीच्या अर्थानं, तर त्यात तुम्हाला साध्या बहुमतानं देखील दुरुस्ती करता येते. म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक काय, म्हणजे ते तपासायचं आपल्याला. किंवा संसदीय शासन प्रणाली. आता इथं एक महत्वाचा मुद्दा आहे की संसदीय शासन प्रणालीच्या बाबतीमध्ये युके, युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन ढोबळपणे म्हणूयात, त्याच्या वेस्टमिनिस्टर म्हणजे तिथली जी संसदीय पद्धत आहे त्याचा खूप मोठा प्रभाव, सखोल प्रभाव आपल्या संसदीय पद्धतीवरती आणि संसदीय पद्धती या वैशिष्ट्यावरती आहे. हे बरोबर आहे, पण ते जशाच तसं आपण स्वीकारलेलं नाहीये. त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे बदल केलेले आहेत. म्हणून हे पहिल्या वाक्यातच आपण दिलेलं आहे. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणजे संसदीय व्यवस्थेचा प्रभाव असला तरी भारतानं अनेक महत्वपूर्ण बदल केलेले आहेत. भारतीय संसद सार्वभौम नसणं, ते बदल नमूद केलेले आहेत. म्हणजे हे एक्झामिनेशन मध्ये आपण देतोय. सार्वभौम नसणं, भारतीय राज्य म्हणजे इंडियन स्टेट गणराज्यात्मक असणं म्हणजे ते रिपब्लिक असणं, आणि राष्ट्रपतीस काही प्रासंगिक म्हणजे काही प्रसंगी मिळणारे वास्तवाधिकार, नाहीतर जनरली राष्ट्रपती
हे नामधारी प्रमुख म्हणून ओळखले जातात संसदीय पद्धतीमुळं, पण त्यांना काही प्रसंगी विशेष परिस्थितीमध्ये वास्तवाधिकार पण मिळतात. ते अशी भिन्न वैशिष्ट्ये दिसून येतात. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे 3च मुद्दे मी तुम्हाला सांगितले जिथं प्लेन आणि सिंपल पद्धतीनं, साध्या पद्धतीनं नुसती वैशिष्ट्ये नमूद केलेली नाहीये, तर प्रत्येक वैशिष्ट्याचं एक्झामिनेशन म्हणजे ते तपासलेले आहे. ते काय आहे, ते तसं का आहे, त्याच्या मागचं लॉजिक आहे काय आहे, त्याच्यावरती एखादी टीका केली जाते का, तर हे तपासणं म्हणजे सगळ्या बाजूनी ती बाब बघणं, ते वैशिष्ट्य बघणं याच्यामध्ये अभिप्रेत आहे. सो अशी जी महत्वाची आहेत, म्हणजे टायटल बघा, संघराज्य रचना, स्वतंत्र न्याय व्यवस्था, लोकशाही आणि सामाजिक आर्थिक न्याय, यातल्या निवडक महत्वाच्या वैशिष्ट्याचा इथं उल्लेख केलेला आहे. आता हा खरा चॅलेंजिंग प्रश्न होता की भारताच्या ऐतिहासिक अनुभवानं इथली लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्क यांना कसा आकार दिला. त्यामुळे ही थोडीशी इंटरेस्टिंग बाब आहे. म्हणजे ऐतिहासिक अनुभव म्हणजे भारताचा 18वं शतक, ज्या काळामध्ये साधारणतः 1765 हे साल महत्वाचं मानलं तर कंपनी सत्ता म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता इथं प्रस्थापित झाली. बंगालचे दिवाणी अधिकार त्यांना मिळाले. मग संपूर्ण 18वं शतक 1857च्या उठावापर्यंत कंपनीचं म्हणजे कंपनी शासन आहे आणि 1857च्या उठावानंतर म्हणजे राणीचा जाहीरनामा येतो आणि ब्रिटिश राजपदाची सत्ता भारतावरती प्रस्थापित होते आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते. ते 1947 पर्यंत हा जो काही ऐतिहासिक अनुभव आहे त्यानं इथली लोकशाही मूल्य आणि हक्क कसे शेप केलेले आहेत हा तो भाग आहे. भारताची लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्क हे ऐतिहासिक अनुभवातनं आकाराला आलेले आहेत. प्लेन वाक्य आहे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत भारतानं म्हणजे इथल्या वासातिक शासनानं भारतीयांना जुलमी राजवट म्हणजे जो अनुभव आपल्याला आला तो कसा होता, जुलमी राजवटीचा, भेदभावाचा आणि नागरी स्वातंत्र्याची गळचेपी म्हणजे आपल्याला जो अनुभव आलेला आहे म्हणजे वसाहतवादी राजवटीनं आपलं दमन केलं, आपलं शोषण केलं, ते एका वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती भारतीय समाजाला वसाहतवादी कालखंडात स्वातंत्र्य, न्याय, विवेक, व्यक्तिप्रतिष्ठा ही सगळी जी काही आधुनिक मूल्य आहेत या आधुनिक मूल्यांची ओळख झाली, ज्यातून इथं मोठं सामाजिक संक्रमण किंवा घुसळण सुरू झाली. हाही मुद्दा आपण त्याच वेळेला नमूद केलेला आहे. सो एका बाजूला वसाहतवादी राजवट शोषणकारी आहे, पण त्याच वसाहतवादी राजवटीच्या काळामध्ये आपल्याला आधुनिक मूल्यांची ओळख होते आणि इथं मोठं सामाजिक संक्रमण, सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू होते. आणि मग ते अत्यंत थोडक्यात लिहिले बघा. मवाळांचा घटनावाद म्हणजे मवाळ या टप्प्यानं कॉन्स्टिट्युशनॅलिझम म्हणजे पिटिशन ज्याला म्हणतात म्हणजे अर्ज विनंत्या करणं आणि घटनादत्त पद्धतीने घटनेच्या चौकटीमध्ये शासनाकडे मागण्या करणं. सो त्यांचा घटनावाद, जहालांची चतुसूत्री ज्याच्यामध्ये स्वराज्य हे ध्येय आहे, बहिष्कार, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण, त्यामुळे त्या नेमक्या शब्दामध्ये त्या चतुसूत्री आणि गांधी कालखंडातील शांततामय किंवा अहिंसात्मक जनचळवळीची व्यूहरचना. तसेच हे झालं एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला हा पण अनुभव आलेला आहे की त्यात शेतकरी, आदिवासी, दलित, कामगार, स्त्रिया क्रांतिकारी चळवळीनं स्वातंत्र्य चळवळीला मोठं योगदान दिलेलं आहे. जे प्रमुख प्रवाह आपल्या स्वातंत्र्य चळवळीतले आणि आपल्या या काळातील अनुभवातले आहेत त्या प्रवाहांचा उल्लेख आपण करायला पाहिजे. आता या सगळ्यातनं काय तुम्हाला लक्षात आलेलं दिसतं की ह्या सगळ्या चळवळींनी त्या समाज घटकांचे हितसंबंध पुढे आणले, त्या समाज घटकांना संघटित केलं आणि त्यातून ही लोक चळवळ पुढे आलेली दिसते आणि त्यातूनच लोकशाहीची पायाभरणी झालेली आहे. म्हणजे लोकांच्या सहभागाला या सगळ्या संघटना असतील, या सगळ्या चळवळी असतील, ही सगळी आंदोलनं असतील, अगदी मुख्य प्रवाही भारतीय राष्ट्रीय चळवळीसह, तर त्यांनी लोक सहभागाला प्रोत्साहन दिलं, लोकांना अपील केलं की तुम्ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील व्हा. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता बघा त्या काळामध्ये जसं भारताअंतर्गत काही होत होतं तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीचा देखील आपल्यावरती प्रभाव आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजवादी विचारधारा, विशेषतः 17 सालची रशियन राज्यक्रांती, फेबियन समाजवाद जो इंग्लंडमध्ये 19व्या शतकाच्या 1884ला फेबियन सोसायटीची स्थापना आहे, शेवटी म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी विविध देशातील कामगार लढे म्हणजे अनेक युरोपीय देशांमध्ये कामगार लढे सुरू झाले होते, याचाही प्रभाव भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवरती पडला. नेहरू अहवाल 1928चा आणि तो अहवाल ज्याला नंतर मूलभूत हक्क असं संबोधलं गेलेलं आहे आणि एकंदर भारतीय म्हणजे स्वतंत्र भारताचं संविधान कसं असावं या बाबतीत या अहवालामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी होत्या. विशेषतः
सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असला पाहिजे असं नेहरू अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं. उद्दिष्टांचा ठराव ज्यात संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीच्या व्हिजनचं प्रतिबिंब आहे, म्हणजे दृष्टी काय होती स्वातंत्र्य चळवळीची, कसा भारत घडवायचा होता त्याचं प्रतिबिंब त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आहे. आणि घटना समितीचं कामकाज जवळपास जे सुमारे 3 वर्ष चाललं, यातून लोकशाही व हक्कविषयक दृष्टी प्रतिबिंबित झालेली दिसते. आता शेवट करताना थोडासा समारोपाच्या आधी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालच्या चळवळीबद्दल पण हे लिहिलेलं आहे. महात्मा गांधींसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यानं नागरी स्वातंत्र्य, अहिंसा आणि लोकसहभागावरती भर दिला. आता हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. नागरी स्वातंत्र्य, ओके, अहिंसा आणि लोकसहभाग ह्या बाबी लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी महत्वाच्या होत्या. अहिंसा महत्वाची होती. सविनय कायदेभंग सांगितला, पण तो कसा सांगितला? सविनय सांगितला. ओके. आणि लोकसहभागावर जास्त भर दिला. ज्यामुळं लोकशाहीची आदर्श मूल्य संविधानात रुजली. फाळणीच्या दुःखद अनुभवानं त्या लोकशाही मूल्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असलेल्या बांधिलकीला अधिक बळ दिलं. ओके. अशा प्रकारे समारोप बघा. भारताचे संविधान हे स्वातंत्र्यलढा, प्राचीन वारशातून घेतलेली प्रेरणा व जागतिक प्रभाव यातून आकाराला आलं आणि देशात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सुनिश्चित केले. सो अशा रीतीनं आता हा 10 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला 2 भागामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथं थोडीशी शब्दमर्यादा जास्त तुम्हाला वाटेल, पण ती दिशा कळावी. म्हणजे प्रश्नाचा रोख एकदा कळला की आपल्याला मग उत्तर त्या पद्धतीने विकसित करता येऊ शकतं. आता हा जो दुसरा प्रश्न आहे हा तसा तांत्रिक आहे, म्हणजे मी त्या तपशिलात जात नाही. पण प्रश्न बघा, वित्त आयोग आपल्या संघराज्याच्या बाबतीमध्ये महत्वाचा आहे आणि 14वा वित्त आयोग यासाठी महत्वाचा आहे की 14व्या वित्त आयोगानं केंद्र आणि राज्यामधील जे वित्ताची विभागणी आहे तर ती 32% डायरेक्ट 42%, 41 ते 42% ती केली जावी अशी शिफारस 14व्या वित्त आयोगानं केलेली होती. 15वा वित्त आयोग यासाठी महत्वाचा आहे की कोविड-19 आलं आणि त्यानंतर जे पॅन्डेमिक आलं होतं त्या पार्श्वभूमीवरती 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशी महत्वाच्या मानल्या जातात. सो तो टेक्निकल प्रश्न आहे, म्हणजे हा तुम्ही डेफिनेटली करू शकता. पण प्रश्न बघा काय, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचं मूल्यमापन करा. म्हणजे आता बघा आपल्याला वित्त आयोग 14वा, 15वा, 16वा म्हणजे अलीकडचे जे महत्वाचे आयोग असतात. आता 14व्याचं महत्व काय मी तुम्हाला सांगितलंय की ते म्हणजे हस्तांतरण केल्या जाणाऱ्या निधीचं प्रमाण 32 42 इतकं करण्यात आलं. त्यामुळं 14वा वित्त आयोग आणि त्याच्या शिफारशी महत्वाच्या आहेत. आणि 15व्याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगितला कोविड-19. सो ह्या भागामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचं मूल्यमापन केले. मग त्यानंतर 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीशी त्याची तुलना केलेली आहे. हा बघा तुलनेचा मुद्दा. स्वायत्तता विरुद्ध उत्तरदायित्व, मी त्या तपशिलात जात नाही. सन 2011च्या जनगणनेचा वाद म्हणजे ओके. 15व्या वित्त आयोगाने काय केलं की 2011ची जनगणना स्वीकारली, ज्याच्यामुळे त्याच्यावरची टीका झाली. 14व्या वित्त आयोगाने मात्र 1971ची जनगणना आधारभूत मानून जे क्रायटेरिया ठरवले वित्तीय हस्तांतरणाचे ते 14व्या वित्त आयोगाचं वैशिष्ट्य होतं. आणि वित्तीय हस्तांतरणाबाबत दृष्टिकोन काय, म्हणजे 15वा वित्त आयोग अटीवर आधारित आहे. म्हणजे 15व्या वित्त आयोगाने शिफारशीमध्ये वित्ताचं जे हस्तांतरण घटक राज्यांना होणार होतं त्या बाबतीमध्ये काही अटी दिल्या. ओके. आणि गरजेनुसार केलेल्या वित्तीय हस्तांतरणाकडे झुकलेला दिसतो. म्हणजे ओके. तर 14व्या वित्त आयोगानं, आणि या कारणासाठी पण महत्वाचं आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकारी संघराज्य आणि राज्याच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल टाकलेलं आहे. सो 14वा वित्त आयोग महत्वाचा होता, 15वा वित्त आयोग महत्वाचा होता. आता तुम्ही 16व्या वित्त आयोगाची तयारी करणं हे अपेक्षितच आहे. ओके. हा तिसरा प्रश्न मला असं वाटतं की काही खूप अवघड नाही. आता यातनं तुम्हाला हे लक्षात येईल की भारतीय घटनेचा अभ्यास करताना आता दुसरा प्रश्न वित्त आयोगावरती आहे आणि हा तिसरा प्रश्न आंतरराज्य परिषद. 263 कलम आपल्या राज्यघटनेतलं जे आहे इंटरस्टेट काउन्सिलच्या बाबतीमधलं आहे. तर अशा ज्या रचना आहेत मग त्या घटनात्मक संस्था असतील, घटना आयोग असेल, वित्त आयोग असेल, महालेखापाल असेल, लेखापरीक्षक. ओके. ह्या संस्था ज्याला घटनादत्त संस्था असं म्हटलंय, किंवा दुसऱ्या बाजूला ही संस्था आहे, किंवा दुसऱ्या बाजूला संसदीय कायद्यानं निर्माण केलेल्या, म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, अशा अनेक संसदीय कायद्याने निर्माण केलेल्या संस्था आहेत किंवा संघटना म्हणा त्याला.
सो ज्या काही संघटना आपल्याला भारतीय राज्यघटनेचा भाग म्हणून घटनात्मक असतील किंवा बिगर घटनात्मक असतील तर त्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. हा प्रश्न फार अवघड नाही. आंतरराज्यीय परिषदेच्या समस्या कोणत्या आहेत, पण 2 पार्ट आहेत, त्या सुधारण्यासाठी उपाय सुचवा. आता प्रस्तावना बघा अशा सिंपल प्रश्नाची, केंद्र व राज्य आणि राज्यातील परिणामकारक समन्वयासाठी, म्हणजे आंतरराज्य परिषदेवरती प्रश्न विचारलाय तर आंतरराज्य परिषदेचा हेतू काय, तिचं काम काय, अशीच तुम्ही प्रस्तावना जी की नेमकी होऊ शकते. परिणामकारक समन्वयासाठी राज्यघटनेतील 263 नुसार राष्ट्रपती आदेशान्वये आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे. ओके, तसेच ही परिषद सहकारी संघराज्यवादासाठी म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमसाठी एक महत्वाचं व्यासपीठ म्हणून कल्पलेली होती. परंतु लगेच आपण, कारण प्रश्नाचा रोग काय समस्येवरती आहे म्हणून प्रस्तावनेमध्ये त्याचा काहीतरी रेफरन्स यायला पाहिजे, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि तिचं सल्लागार स्वरूप म्हणजे ती कन्सल्टेटिव्ह आहे, तिच्या शिफारशी काही बंधनकारक नाही, यामुळे तिच्या कार्यात अनेक मर्यादा आलेल्या दिसतात. सो या समस्या काय आहेत, म्हणजे ते मी काय प्रत्येक समस्या तुम्हाला स्पष्ट करायची गरज नाही, जस्ट एक बघा. या परिषदेच्या बैठका नियमित होत नाहीत, म्हणजे केवढी मोठी समस्या आहे, ज्यामुळं खरं तर आता बैठका काय तर निरंतर संवाद व्हायला पाहिजे. दुसरं बघा, शिफारशी केवळ सल्लागार स्वरूपाच्या आहेत. ओके, म्हणजे ते रेकमेंड करतं, त्या काही बंधनकारक नाही आहेत वगैरे वगैरे. नीती आयोग आणि वित्त आयोग जो आहे त्याच्याशी काही ओव्हरलॅप होणारी फंक्शन्स पण ही बजावतात वगैरे. मग जर आपल्याला समस्या माहिती असतील तर मग आपल्याला समर्पक उपाय देखील सुचवता येतात. साधी पहिली समस्या आपण जी अधोरेखित केलेली की नियमित बैठका होत नाही, तर आपण पहिली शिफारस म्हणू शकतो की परिषदेच्या बैठका नियमित व्हायला पाहिजेत. दुसरं, पुराव्यावर आधारित धोरण निर्मितीसाठी तज्ज्ञ सहाय्य देऊन तिचं सचिवालय बळकट करणं हे आवश्यक आहे, कारण आंतरराज्य परिषदेचं जे सचिवालय सेक्रेटरिएट अत्यंत कमकुवत आहे. सो जे संस्थात्मक पाठबळ आंतरराज्यीय परिषदेला हवं आहे, दिलं जाणं गरजेचं आहे, ते दिले गेलेलं नाही. सो अशा रीतीनं हा महत्वाचा भाग आहे. हा चौथा जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न ज्याला तुम्ही थोडासा समकालीन अशा प्रकारचा आहे. कंटेम्पररी म्हणजे चालू घडामोडी असं शब्दशः म्हणता येत नाही, पण कंटेम्पररी म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये या प्रश्नाची चर्चा होती आहे. म्हणजे डिक्लाइन ऑफ पार्लमेंट म्हणजे संसदीय कामकाजामध्ये झालेली घसरण, हा अलीकडच्या काळामध्ये चर्चेत राहिलेला प्रश्न आहे. म्हणजे ओके, तो काय फक्त 24-25 मधला नाहीये तो, म्हणजे त्याला म्हणून त्याला कंटेम्पररी असं म्हटलंय. दुसऱ्या बाजूला म्हणजे ते एक विधान आहे, म्हणजे संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे, चर्चा आणि विश्लेषण करा. म्हणजे आता संसदीय कामकाजाची घसरण हा महत्वाचा मुद्दा आहे, पण त्याला जोडून काय केले बघा, की ज्यामुळं म्हणजे त्याचा परिणाम काय, लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून जी संसदेची भूमिका आहे तर ती कमकुवत होत आहे. मग चर्चा आणि विश्लेषण करा म्हणजे डिस्कस आणि अनालाइज. आता प्रस्तावना जर तुम्ही बघितली, सो परत एकदा मला सांगू द्या की ह्या प्रश्नाचं स्वरूप हे काहीसं समकालीन अशा प्रकारच्या मुद्द्यावर आधारित आहे. तुम्हाला अलीकडच्या संसदीय कामकाजाबाबतचं जे काही निरीक्षण आहे त्याच्याबद्दलचा थोडासा डेटा असेल, ओके, काही तज्ज्ञांची मतं असतील तर ती तुम्हाला उत्तरामध्ये वापरावी लागतील. म्हणजे ओके, नुसतं पुस्तकी उत्तर लिहून चालणार नाही, कारण पुस्तकात असे डिटेल्स तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजे ओके, सो आता बघा, संसदेचा ऱ्हास हा भारताच्या जिवंत लोकशाहीसाठी चिंतेचा मुद्दा राहिला आहे आणि हा बऱ्याच वेळेला बोलला गेलेला मुद्दा आहे. म्हणजे बघा, तुम्ही पहिल्याच वाक्यामध्ये आपण प्रश्नाला ऍड्रेस केले, प्रश्नात संसदीय कामकाजाची घसरण आहे आणि लोकशाहीला जोडले, म्हणून आपण ओपनिंग सेंटेन्स संसदेचा ऱ्हास हा भारताच्या जिवंत लोकशाहीसाठी, कारण लोकशाही काही आपण अशी थिजलेली असावी कधीच अपेक्षित करणार, तर आपली लोकशाही ही व्हायब्रंट असावी, ती जिवंत असावी अशीच आपली अपेक्षा आहे. कामाच्या वेळा, सदस्यांची हजेरी, वाद चर्चांची गुणवत्ता म्हणजे वादांची, त्यातल्या चर्चांची, त्यातल्या भाषणाची गुणवत्ता, विधिमंडळीय कार्य म्हणजे ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स असं म्हणता, या संदर्भात भारतीय संसदेच्या कामकाजाचं मूल्यमापन, म्हणजे या बाबतीमध्ये भारतीय संसदेच्या कामकाजाचं मूल्यमापन लोकशाहीच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. कारण चर्चा चांगली होत असेल तर लोकशाहीचं आरोग्य चांगलं आहे, स्क्रुटिनी चांगली होत असेल त्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये तर लोकशाहीचं आरोग्य चांगलं आहे. म्हणजे अपोजिशन स्ट्रॉंग आहे, भले ते संख्यात्मक दृष्ट्या नसेल पण ते गुणात्मक दृष्ट्या सरकारला अत्यंत महत्वाचे नेमके प्रश्न विचारते आणि चर्चेची गुणवत्ता वाढते, म्हणजे हे देखील लोकशाहीच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि मग इथं भारतीय संसदेकडून उत्तरदायित्व सुनिश्चित करणं, चर्चा करणं, कायदे करणं अशा अपेक्षा असतात. संसदेच्या भूमिकेबद्दल पण लिहिले,
परंतु अनेक प्रवृत्तींनी ही जी काही परिणामकारकता आहे, म्हणजे तिच्या कामातली, तिच्याकडनं अपेक्षित असणाऱ्या भूमिकेतली परिणामकारकता जी कमी झालेली आहे, त्याच्यात जी घसरण झालेली आहे, त्याच्याबद्दलच आपण इथं विश्लेषण केले. मी फक्त 2 मुद्दे तुम्हाला सांगतो, मी फार त्याच्या खोल, कारण ती नमुना उत्तर आहे. अलीकडील कल पाहता संसदेच्या बैठकीच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता दाखला बघा, आकडा वापरलाय, पण 50च्या दशकात वर्षातून 120 पेक्षा जास्त दिवस चालणारं संसदेचं कामकाज 17व्या लोकसभेत वर्षाला सरासरी 55 दिवसावर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही फरक बघू शकता. 2025 मध्ये केवळ 62 दिवसांवरती आलेला आहे. म्हणजे 120 दिवस कुठं, 55 कुठं, 62 कुठं. कामकाजाचा हा कमी होत जाणारा कालावधी संसदेचं जे प्रमुख काम आहे, कुठलं, कायदे निर्मिती, उत्तरदायित्व म्हणजे सरकारला उत्तरदायी आणि जबाबदार धरणं, आणि ते संसद सदस्य म्हणजे विरोधी पक्ष मंत्र्याला प्रश्न विचारतात, ओके, आणि त्यातनं ती जबाबदारी निश्चित होते, आणि प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेशन यांना थेट बाधा पोहोचवतं. म्हणजे इथं आकडेवारी पण दिलेली आहे. दुसरा बघा, दुसरी महत्वाची बाब म्हणजे चर्चेतील घट. आता ह्या कामकाजांच्या दिवसाबद्दलचा आकडेवारीचा भाग दिलाय. मोठ्या प्रमाणात विधेयकं घाईघाईनं संमत केली जातात. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल, अनेक विधेयकं मांडल्यानंतर 2 आठवड्याच्या आत तर काही तासांपेक्षा कमी वेळामध्ये संमत झालेली असतात. तुम्हाला ही माहिती आहे प्रक्रिया, की पहिल्या सभागृहात, दुसऱ्या सभागृहात तिथं चर्चा होते, समितीकडं ती विधेयकं पाठवणं अपेक्षित असतं, आणि अशा व्यापक चर्चेनंतर कोणतंही विधेयक पारित व्हावं अशी अपेक्षा असते, आणि ते लोकशाहीच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. यामुळं कायदेविषयक तपासणी म्हणजे लेजिस्लेटिव्ह स्क्रुटिनी, म्हणजे चर्चा का महत्वाची आहे, त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी चर्चा महत्वाची आहे, त्याची तपासणी, त्याची चौकशी करण्यासाठी, म्हणजे योग्य तरतुदी आहेत का, त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत का, संभाव्य तोटे आहेत का, ही बाब त्याच्यामध्ये महत्वाची आहे. सो अशा रीतीनं आता मी एक तिसरा जो मुद्दा आहे शेवटचा, संसदीय समित्यांच्या तपासणीत ही घट झाली आहे. म्हणजे समितीला विधेयक नेमणं हे संसदीय लोकशाहीच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. आता बघा त्याची आकडेवारी, 17व्या लोकसभेत केवळ 16% विधेयकं समितीकडे पाठवण्यात आली. म्हणजे ही अत्यंत चिंतादायक बाब आहे. सो अशा आणखीन 4थी आणि 5वी ह्या सगळ्या बाबी, म्हणजे प्रश्न तो त्या एका वाक्यावरती आहे, त्यामुळे प्रत्येक समस्या ज्यातनं घसरण अधोरेखित होते, हायलाइट होते, तिथं मग आपण ते लोकशाहीला जोडलेलं आहे. सारांश, लोकशाही मूल्य जपण्यासाठी कार्यकारी मंडळाचं उत्तरदायित्व म्हणजे शासनाचं उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यातनं संविधानाचा आत्मा जपण्यासाठी संसदीय कामकाजाचं पुनरुज्जीवन होणं, म्हणजे संसदीय कामकाज ज्या प्रभावीपणे होणं अपेक्षित आहे तसं ते होणं गरजेचं आहे. आता इथं हा गव्हर्नन्सवरचा प्रश्न आहे. भारतामध्ये चांगले प्रशासन किंवा सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स आणि पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी सुनिश्चित करण्यात कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. आता हा तसा बघायला गेलं तर थोडा व्यापक प्रश्न आहे, म्हणजे खूप काही असा स्पेसिफिक आणि खोलात तुम्हाला नेणारा नाहीये. म्हणजे 2 संस्थांची गुड गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये आणि ट्रान्सपरन्सीच्या बाबतीमध्ये भूमिका विचारली आहे. खरं तर हा पायाभूत भाग आहे आणि कदाचित पहिली मुख्य परीक्षा असल्यामुळे इतका सरळसोट प्रश्न विचारलेला आहे. चांगले प्रशासन व पारदर्शकता हे कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेचे पायाभूत घटक असतात. आपण सुरुवातच त्यातनं केलेली आहे. म्हणजे सो प्रश्नात काय विचारलंय त्याला ऍड्रेस करतच तुम्ही नेमकी प्रस्तावना करायला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता शासकीय कार्यप्रणालीतील खुलेपणा दर्शवते, म्हणजे पारदर्शकतेबद्दल बोलतोय आपण. तर चांगली कारभार प्रक्रिया प्रशासनातील जनतेप्रती उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, धोरणात्मक अंमलबजावणी व प्रशासनातील परिणामकारकता तसेच कायद्याच्या अधिराज्यावर देखील भर देते. म्हणजे हे सगळे गुड गव्हर्नन्सचे मुद्दे आहेत. म्हणजे 2 गोष्टी प्रश्नात विचारल्या होत्या, एक म्हणजे पारदर्शकता, त्याचं लोकशाहीमध्ये महत्व प्रस्तावने सांगितले आपण, आणि दुसरं म्हणजे चांगली कारभार प्रक्रिया किंवा सुशासन सोप्या भाषेमध्ये त्यात काय अपेक्षित आहे. म्हणजे सो अशा रीतीनं त्याची प्रस्तावना आपण केलेली आहे. आता कार्यकारी मंडळाची भूमिका, मी नुसते टायटल वाचतो. आता कार्यकारी मंडळाचं काम मुख्य हे पॉलिसी मेकिंग आहे, म्हणजे धोरण निर्मिती आहे. पण तरी देखील संसदीय पद्धत असल्यामुळं कायदा निर्मितीतला पुढाकार जर कोण घेत असेल तर ते आपलं शासन घेतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे ते पहिलं येतं बघा. म्हणजे कायदे बनवणं हे संसदेचं काम आहे, कायदे मंडळाचं काम आहे. पण संसदीय पद्धतीमध्ये तो पुढाकार जर कुठनं येत असेल तर तो सरकारकडनं येतो. म्हणजे त्यामुळे कायदा निर्मिती पुढाकार त्यातल्या काही महत्वाच्या कायद्याचा उदाहरण म्हणून उल्लेख केलेला आहे. धोरण निर्मिती व अंमलबजावणी की जे कार्यकारी मंडळाचं अत्यंत महत्वाचं काम आहे, पॉलिसी मेकिंग आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन. आता हे सगळं करत असताना
कार्यकारी मंडळाची एक जबाबदारी आहे की कारभार प्रक्रिया ही नागरिक केंद्री म्हणजे सिटीजन सेंट्रिक असली पाहिजे, आणि त्याचं स्पष्टीकरण पण आहे. कार्यकारी मंडळाला नियंत्रणात्मक नियमनात्मक भूमिका देखील पार पाडावी लागते. म्हणजे एखाद्या तलाठ्यानं, म्हणजे गाव पातळीवरील जो प्रशासकीय सेवक असं म्हणूयात आपण, तर त्यानं केलेल्या चांगल्या वाईटाची जबाबदारी एका अर्थाने अंतिमता ही सरकारची आहे, म्हणजे कार्यकारी मंडळाची. ओके, त्या अर्थानं ते त्यानंतर ह्याच्यावरही विशेष भर द्यावा लागतो की गव्हर्नमेंटकडनं, आणि कार्यकारी मंडळाबद्दल बोलतोय आपण, तर कार्यकारी मंडळाकडनं नुसतं लोकांचं नियंत्रण होणं हे अपेक्षित नाहीये. तर लोक सहभाग वाढवणं, म्हणजे प्रशासन कसं करणं, पार्टिसिपेटिव्ह करणं, हे देखील फार महत्वाचं आहे. आणि त्या बाबतीमध्ये जे काही महत्वाचे उपक्रम हाती घेतले त्यातल्या एकाचा आपण उल्लेख केलेला आहे की 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली आणि विकेंद्रीकरण. आता मग न्यायपालिकेची भूमिका, न्यायिक पुनर्विलोकन व कायद्याचं अधिराज्य. आता तुम्हाला याची कल्पना आहे की रूल ऑफ लॉ, कायद्याचा अधिराज्य हा सुशासनाचा एक महत्वाचा घटक आहे. आणि कायद्याच्या अधिराज्याची खातरजमा म्हणजे हमी कोण देतं, तर आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे, न्यायिक पुनर्विलोकनाच्या माध्यमातून आपलं न्यायालय देतं. आता यात मी जस्ट एका ओळीमध्ये लिहिले, पण इथं मी तुम्हाला काहीतरी ऍड करा असं आवाहन करेन, आणि अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरणं देता यायला पाहिजेत. मी केलेलं नाही पण ते तुम्ही करा, म्हणजे मुद्दाम ते काम सोडले की न्यायालयाचा अलीकडचा असा एखादा निकाल सांगता येईल का आपल्याला की उदाहरण म्हणून वापरता येईल, जे की वर्तमानपत्रातून तुम्ही बघत चला. मूलभूत हक्कांचं रक्षण करणं, म्हणजे सुशासनामध्ये मूलभूत हक्क संरक्षित राहिले पाहिजेत का, तर बिलकुल राहिले पाहिजेत. मग त्या बाबतीमध्ये न्यायपालिकेची भूमिका महत्वाची आहे. उत्तरदायित्वाची संरचना ती त्याचं सक्षमीकरण करणं, म्हणजे आता खुद्द न्यायमंडळ पुनर्विलोकनाच्या माध्यमातून एका बाजूला कार्यकारी मंडळ आणि दुसऱ्या बाजूला कायदे मंडळ यांनी केलेली जी काही कामं आहेत, म्हणजे कायदे मंडळ कायदे बनवतं आणि कार्यकारी मंडळ धोरण ठरवतं आणि अंमलबजावणी करतं, वेगवेगळे शासकीय निर्णय घेतं, तर त्याची घटनात्मकता तपासणं जे आहे, सो ते घटनात्मक आहे का नाही, घटनेला अनुसरून आहे का नाही हे तपासलं जातं. या अर्थानं ही जी उत्तरदायित्वाची रचना म्हणून आहे त्याचं ती कन्सॉलिडेशन करतं. जनहित याचिका व न्यायिक सक्रियता, म्हणजे अशा बऱ्याच मुद्द्यांकडे शासनाचं संसदेचं दुर्लक्ष होतं आणि मग कुणीतरी जनहितार्थ तो मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतं आणि त्यातनंच ती जनहित याचिका किंवा सामाजिक हित याचिका म्हणून पुढे आली. तर अशा न्यायालय म्हणजे पारंपरिक न्यायिक प्रक्रियेला थोडंसं बगल देत बाजूला ठेवत अत्यंत खुलेपणानं न्यायालय PIL नावाच्या साधनाचा वापर करतं आणि काहीसं सक्रियपणे त्याच्याकडे बघतं. माहितीचा अधिकार आणि पारदर्शकता. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, पण त्याची अंमलबजावणी जर तुम्ही बघितली तर कोर्टानं दिलेले काही निकाल आणि त्याबाबत त्यानं बजावलेली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. त्याचे उल्लेख पण आपण केलेले आहेत, SP गुप्ता. सो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये प्रश्न तसा जेनरिक आहे, कार्यकारी मंडळाची भूमिका आणि न्यायपालिकेची भूमिका, पण उदाहरणं तुम्हाला देता यायला पाहिजे जे प्रत्येक मुद्द्यामध्ये मी केलेलं आहे. आता हा 7वा प्रश्न, योजना म्हणजे कायदे, योजना, वेगवेगळे पुढाकार, वेगवेगळ्या मोहिमा या एकंदर आपलं सामाजिक कल्याणकारी जे प्रशासन म्हणून आहे, म्हणजे वेलफेअर जी फ्रेम आहे आपली, तर यात अशीच एक महत्वाची योजना म्हणजे ज्याला 11 वर्ष झाली, म्हणजे जनधन योजना, पंतप्रधान जनधन योजना. म्हणजे ओके, प्रधानमंत्री हिंदीमध्ये जे नाव आहे प्रधानमंत्री जनधन योजना, तर त्या योजनेला 11 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने अशा फ्लॅगशिप ज्या योजना आहेत, अशा महत्वपूर्ण योजना ज्याला 10 वर्ष 15 वर्ष 5 वर्ष झालेली आहेत, तर ते तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह प्रश्न म्हणून किंवा विषय ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मुद्दा. तर काय म्हणले, त्या योजनेबद्दल लिहिले बघा. प्रधानमंत्री जनधन योजनेनं 28 ऑगस्ट 25 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्ष, परिवर्तनकारी असा शब्द आहे म्हणजे ओके, वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढवण्यात या योजनेच्या दोन्हीही यशाचं व परिणामकारक त्याचं मूल्यमापन करा. म्हणजे सक्सेस आणि इफेक्टिव्हनेस म्हणजे परिणामकारकता असं करायला पाहिजे, तिथं म्हणजे एक शब्द ऍड करा, त्याचं मूल्यमापन करा. छोटी प्रस्तावना बघा. आर्थिक समावेशन म्हणजे इकॉनॉमिक इन्क्लुजन हा समावेशक विकास व दारिद्र्य निर्मूलनाचा एक महत्वपूर्ण आयाम आहे. ह्या एका वाक्यात बरीच ताकद आहे, म्हणजे अशी वाक्य तुम्हालाही करता येतात. म्हणजे जनधन योजनेवरती विचारलेला आहे पंतप्रधान, त्याचा हेतूच हा आहे की इकॉनॉमिक इन्क्लुजन आहे. मग त्याच्यावरूनच आपण थेट प्रस्तावना केली पाहिजे. याच उद्देशानं 28 ऑगस्ट 14 रोजी पंतप्रधान जनधन योजनेची सुरुवात करण्यात आली. ही जगातील सगळ्यात मोठी वित्तीय समावेशनाची योजना म्हणून ओळखली जाते. ओके, त्याद्वारे जवळपास, आता आकडा बघा, 58 कोटी
पेक्षा अधिक जनधन खाती उघडण्यात आलेली आहेत, बँक खाती, ज्यातून लक्षावधी भारतीयांना वित्तीय समावेशनाच्या परिघात आणण्यात आलेला आहे. ओके, वंचित लोकसंख्येच्या आर्थिक समावेशनातील या योजनेचं यशापयश पुढील प्रमाणे आहे. मी फक्त टायटल वाचतो, त्याच्यावरती आपण आकडेवारी वापरलेली आहे. इथं मोघम उत्तर लिहून चालणार नाही, नुसता मुद्दा लिहिला आणि आपण काहीच त्याचा आधार दिलेला नाही. वित्तीय समावेशनाचा व बँकिंग सेवांचा विस्तार, येस. त्यानंतर बघा ही आकडेवारी तुम्हाला बघता येते, खाती किती आहेत, ओके, आणि इतर देशांशी पण तुलना करणारी आकडेवारी दिलेली आहे. लोकसांख्यिकी वितरण म्हणजे डेमोग्राफी जी आहे आपली, तर त्याच्यामध्ये ग्रामीण किती, निमशहरी किती, शहरी किती, अशा आपल्या लोकसंख्येच्या वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनला लक्षात घेऊन ते दिलेलं आहे. जनधन खात्याचा वापर म्हणजे खाती निघाली काढली, पण त्याचा वापर वेगवेगळ्या हेतूसाठी करण्यात आलेला आहे आणि त्याचेही तपशील दिलेले आहेत. त्यानंतर बघा जनधन आधार मोबाईल जाम असं ज्याला म्हटलं गेलं आहे, त्रयी व थेट लाभ हस्तांतरण, ओके, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला म्हटलंय म्हणजे डीबीटी, म्हणजे थेट ज्यांच्यासाठी तो निधी जाणं अपेक्षित आहे त्यांच्याच खात्यामध्ये तो जायला पाहिजे. सो जाम ट्रिनिटी म्हणून तो ओळखला जातो. त्याचा बघा इथं दिलेला आहे बघा, 6.9 लाख कोटींचा निधी वाटण्यात आलाय आणि सामाजिक सुरक्षेद्वारे वित्तीय समावेशनातील महत्व आहे. सो हे यशाचे मुद्दे 5 आपण लिहिलेत, पण यात सांख्यिकी वापरलेली आहे. सो मी तुम्हाला सर्वांना असे सांगेन की अशा ज्या मुद्द्याची तयारी तुम्ही कराल, असे जे कंटेम्पररी विषय आहेत, पॉलिसी आहेत, पुढाकार आहेत, तर त्यातली समर्पक आकडेवारी तुमच्याकडे असली पाहिजे. आता उणिवा किंवा आव्हानं ती पण आपण दिलेली आहेत. फक्त राष्ट्रीयकृत बँकांवरील अवलंबन याच्यामध्ये दिसतं, म्हणजे बाकीच्या त्याच्यामध्ये नाहीयेत, पण त्याची आकडेवारी पण दिलेली आहे बघा. तुम्हाला आता बघा थोडासा धक्का बसेल, जी खाती उघडण्यात आलेली आहेत बघा, त्यापैकी सुमारे 45 कोटी खाती ही सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि केवळ 2 कोटी खाती ही खाजगी क्षेत्रातील बँकांची आहेत. म्हणजे 45 कोटी पब्लिक सेक्टर नॅशनलाइज बँक्स आहेत आणि 2 कोटी खाजगी बँक आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यातली काय डिस्प्रपोर्शनेट दिसेल, म्हणजे म्हणून तो मुद्दा आहे. प्रादेशिक विषमता म्हणजे प्रदेशागणिक जर तुम्ही त्याचा विचार केला तर तो महत्वाचा भाग त्याच्यामध्ये दिलेलाच आहे. तुम्ही जर बघितलं बघा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल तसेच राजस्थान या 5 राज्यामध्ये सगळ्यात जास्त खाती उघडली गेलेली आहेत आणि तुम्हाला सरप्राइझिंग आकडा वाटेल, या राज्यातील बँकिंग सेवा उपलब्ध असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे 70% आहे. म्हणजे राज्य एवढीच आहेत. म्हणजे या उलट नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यामध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. या राज्यामधील बँक खाते असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे 45% आहे. सो ही जी काही प्रादेशिक तफावत आहे तर ती तफावत पण त्याचा भाग आहे. पूर्ण क्षमतेतील वापरानं म्हणजे पूर्ण क्षमतेनं जो वापर व्हायला पाहिजे त्यातही अपयश आलेलं आहे. आता इथं साधी बघा, जनधन योजनेमध्ये सुमारे 11 कोटी म्हणजे 24% खाती निष्क्रिय आहेत. जे काढलं खातं पण पुढे ते ऑपरेशनल राहिलेली नाहीत, अशी सगळी आकडेवारी त्याच्यामध्ये दिलेली आहे. ओके, सो हे जे 3 महत्वाच्या समस्या म्हणून आपण अधोरेखित केलेल्या आहेत. थोडक्यात हे समारोप केलेला आहे. म्हणजे जनधन योजनेच्या अंमलबजावणीनंतर आजवर बँकिंगच्या परिघाबाहेर असणाऱ्या मोठ्या लोकसंख्येला औपचारिक बँकिंगच्या परिघात आणण्यात यश आलेलं आहे. अर्थात पुन्हा त्याचा समारोपामध्ये उल्लेख केलाय, प्रादेशिक विषमता, निष्क्रिय खात्यांचं मोठं प्रमाण, ओके, तसेच खाजगी बँकांचा निरुत्साह म्हणजे त्या काही फार उत्साही नाहीयेत, या काही समस्या दूर केल्यास ही योजना खऱ्या अर्थानं भारताच्या वित्तीय समावेशनामध्ये एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून ठरते. आपण प्रश्नामध्ये जे परिवर्तनकारी शब्दप्रयोग वापरलेला आहे तो आपण समारोपामध्ये वापरलेला आहे, प्रश्नात्मकमध्ये तो दिलेला आहे. हा आणखीन एक सिलेबसमध्ये जसाच तसा आणि खूपच असा ऑब्वियस ज्याला म्हणतो आपण, पटकन चटकन लक्षात ठेवून आपण त्याचा विचार करतो, दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय. मी फक्त टायटल वाचतो, जलद आर्थिक वृद्धी हे फार महत्वाचा उपाय आहे. जर वेगानं आर्थिक वृद्धी झाली तर ह्या दोन्ही बाबी आहेत, दारिद्र्य आणि उपासमार, पण त्याचं स्पष्टीकरण मात्र तुम्ही वाचा ही उत्तरं वाचताना. अन्न व पोषण समस्या, दारिद्र्य प्रवण गटाचं सक्षमीकरण म्हणजे जे दारिद्र्यात जाण्याची शक्यता आहे, काठावरती आहेत म्हणजे, ओके, तर त्यांचं सक्षमीकरण करणं. कृषीचा विकास, कारण कृषी क्षेत्रावरती जवळपास 45 ते 50% लोकसंख्या अजूनही अवलंबून आहे, त्यामुळे त्याच्या विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे.
महत्वाचा मुद्दा रोजगार निर्मिती. रोजगार जर निर्माण केला आणि वेगवेगळ्या प्रकारचा रोजगार निर्माण केला तर उपजीविकेचं साधन मिळेल, संसाधनं काही उपलब्ध होतील आणि त्यातनं तो दारिद्र्य उपासमारीचा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. सामाजिक सुरक्षा जाळ्याचा विस्तार म्हणजे सोशल सिक्युरिटी नेट जे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये निवृत्ती वेतन आहे, भविष्य निर्वाह निधी आहे, विमा आहे, यासारख्या महत्वाच्या बाबी. महागाईवरती तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल, तो प्रतिबंध करणं 7वा उपाय. आणि हे जे महत्वाचं शेवटी ठेवलेलं आहे म्हणजे मुळाकडे गेलोय आपण, आरोग्य आणि शिक्षण. म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या बाबी दारिद्र्य उपासमारीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. ओके, कारण जर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर ज्याला आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हटलं जातं, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातनं तुम्हाला आरोग्यासाठी किती मदत मिळेल ह्याची काही खात्री नाही, म्हणजे शासकीय क्षेत्राकडनं. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची आरोग्याची कोणतीही समस्या निर्माण झाल्यानंतर स्वतःच्या खिशातनं पैसा खर्च करावा लागतो, ते परवडू शकत नाही. सो हा 8वा. आता 9वा प्रश्न, लॅटरल एंट्री म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत मागच्या दारानं, सोप्या भाषेमध्ये म्हणूयात पार्श्व मार्गानं म्हणजे मागच्या दारानं प्रवेश करण्याच्या संभाव्य परिणामावरती, म्हणजे रिक्रुटमेंट करण्याच्या संभाव्य परिणामावरती भारतीय नोकरशाही रचना आणि प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा. लॅटरल एंट्रीचा भारतीय प्रशासनाची 2 बाबी, रचना आणि म्हणजे परिणामावरती भारतीय नोकरशाहीची रचना, म्हणजे 2. इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एंट्री इंटू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑन द ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर, म्हणजे नोकरशाही रचना आणि गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रिया, त्याच्यावरती कसा प्रभाव होईल. म्हणजे ओके, आता प्रस्तावना मी वाचत बसत नाही. प्रशासनात समांतर प्रवेश. आता 2 मार्ग प्रशासनातल्या प्रवेशाचे असतात. एक म्हणजे UPSCची आणि MPSCची यासारख्या सनदी सेवा परीक्षा देणं आणि थेट तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. दुसरा मार्ग आहे तुम्ही कनिष्ठ पदावरती रुजू झालेला आहात आणि 2 म्हणजे त्याचे 2 जे आधारस्तंभ आहेत, सिनियरिटी, सेवा ज्येष्ठता, ओके, आणि दुसऱ्या बाजूला तुमचं काम आणि त्याचं होणारं मूल्यमापन, यातनं तुम्हाला बढती मिळते आणि तुम्ही त्या उच्च पदावरती जाता. हे 2 महत्वाचे मार्ग या बाबतीमध्ये आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये ज्याला लॅटरल एंट्री असं म्हटलेलं आहे, समांतर प्रवेश, ओके, तर अशा परीक्षांच्या माध्यमातून नाही किंवा सिनियरिटीच्या तत्वाच्या माध्यमातून नाही, तर थेट प्रवेश ज्याला सोप्या भाषेमध्ये म्हणूयात, तर तो त्याचे म्हणजे त्याचा अर्थ मी तर सांगितलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता ह्याचं कारण काय होतं असा समांतर प्रवेश म्हणजे परीक्षा न देता? तर प्रशासनाला म्हणजे ज्या प्रकारे आपल्या समाजामध्ये बदल होत आहेत, ज्या प्रकारची आव्हानं आपल्या समाजासमोर येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये आपलं जे प्रशासन आहे तर त्या प्रशासनाकडे जी तज्ञता आवश्यक आहे, जे कौशल्य आवश्यक आहे, तर ते दिसत नाही, त्या बाबतीत कमतरता भासते. म्हणून मग विशेषज्ञता, धोरण निर्मितीमध्ये सुधारणा, कार्यक्षमता, उत्तरदायित्व, स्पर्धात्मकता आधी या समांतर प्रवेशाचे काही गुण आहेत. म्हणजे मात्र या पद्धतीचा भारतीय प्रशासन रचनेवरती आणि कारभार प्रक्रियेवरती पुढील सकारात्मक नकारात्मक परिणाम. म्हणजे आता सकारात्मक पटकन लक्षात येईल, तज्ञतेचा समावेश म्हणजे तुम्हाला 15-20 वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तीचा, जे की नोकरदार म्हणून, सिव्हिल सर्वंट म्हणून अपॉइंट केले जातील समांतर प्रवेशाच्या माध्यमातून, तज्ञता त्याचा फायदा आहे. दुसरं, कार्यक्षमतेत वाढ आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल, म्हणजे इफिशियन्सी वाढेल. कारण ते जे रुटीन मार्गाने येणारे जे सिव्हिल सर्वंट्स आहेत, बढती किंवा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची होणारी निवड आणि नेमणूक, तर त्यांच्यात स्पर्धा वाढेल, त्यांच्याशी स्पर्धा होईल, नवनवीन कल्पनांचा उदय, त्याचाही फायदा प्रशासनाला होईल आणि मनुष्यबळाची कमतरता भरून काढता येऊ शकेल, विशेषतः स्किल्ड ज्याला म्हणतो आपण, ओके, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्टीज असणार आहोत. आता प्रॉब्लेम काय बघा, नोकरशाही रचनेवरती त्यात आरक्षणाचं धोरण लागू केलं जातं ह्याची काहीही क्लॅरिटी नाहीये, त्यामुळे त्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण होतो. मग सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे, अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाअंतर्गत, म्हणजे समांतर प्रवेशातनं आलेले आणि बाकी रुटीन प्रक्रियेतनं आलेले, त्यातनं मग तो हितसंबंधाचा संघर्ष पण निर्माण होऊ शकतो की शासन आणि ज्यांची नेमणूक केली गेलेली आहे थेट प्रवेशाच्या माध्यमातून, समांतर प्रवेशाच्या माध्यमातून, तर त्यांच्यामध्ये काही साटलोट निर्माण होऊ शकतं आणि मूल्यांमधील भिन्नता. म्हणजे आता खाजगी क्षेत्रातनं जे आलेले असे भरती केलेले असतील लॅटरल एंट्रीच्या द्वारे, तर ते नफा कमवणं या वर्क कल्चरमधनं आलेले असतात आणि जे पब्लिक सर्वंट आहेत तर ते सार्वजनिक कल्याण. त्यामुळे ही जी 2 भिन्न प्रकारची मूल्य आहेत, तर ती म्हणजे प्रॉफिट आणि दुसऱ्या बाजूला पब्लिक वेलफेअर, तर याच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
म्हणून तो अशा पद्धतीनं मुद्दा स्पष्ट केलेला आहे. हा संसदेच्या संविधान दुरुस्ती अधिकारासंबंधी विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे संसदेचा संविधान दुरुस्तीचा अधिकार बघा कसा व्यापक आहे, परंतु तो अमर्याद नाहीये. म्हणजे त्याच्यावर मर्यादाच नाहीत असा आहे का, म्हणजे तो अमर्याद नाही, निरंकुश नाही. या विधानाची मूलभूत रचना सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आणि अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करा. आता हा कॉन्स्टिट्यूशनल प्रॅक्टिस म्हणजे घटनात्मक व्यवहार म्हणून मी हे वारंवार विद्यार्थ्यांना सांगत आलो की भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1 हे आपलं 24 साली त्याची जी आवृत्ती निघालेली आहे तर ते तुम्ही जरूर बघा. लक्ष्मीकांत सारख्या पुस्तकातनं अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला लिहिता येत नाहीत, कारण अलीकडच्या घडामोडीचा फार तपशील त्याच्यामध्ये नाहीये, त्याचं विश्लेषण तर त्याच्यामध्ये नाहीच आहे. ओके, आता हे महत्वाचे मूलभूत तपशील आहेत, त्या खोलात मी जात नाही. भारतीय राज्यघटनेनं 368 कलमाअंतर्गत 3 प्रक्रिया घटना दुरुस्तीच्या नमूद केलेल्या आहेत आणि घटना दुरुस्ती फक्त आणि फक्त संसदेलाच करता येते, म्हणजे इनिशिएट करता येते ह्या अर्थानं. म्हणून हा केवळ संसदेला ती प्रक्रिया हाती घेता येते. म्हणजे तो व्यापक कुठल्या अर्थाने आहे, म्हणजे व्यापक आहे असं म्हटलं असेल तर तो आपल्याला सिद्ध करावा लागेल. मूळ संविधानात संसदेच्या दुरुस्ती अधिकारावर काही प्रक्रियात्मक मर्यादा होत्या, मात्र भरीव मर्यादा नव्हत्या. त्यामुळे कलम 368 अन्वये संसदेला संविधानाच्या कोणत्याही भागात दुरुस्त्या करण्याचा अधिकार होता. म्हणजे त्याच्यावर बंधनं काही संविधानामध्ये तशी स्पष्टपणे नमूद केलेली नव्हती. म्हणजे फक्त कलम 13 हा त्याचा एक अपवाद म्हणता येऊ शकतो. ओके, सो व्यापक आहे. आता पुढे जे केलेलं आहे की संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार अमर्याद व निरंकुश स्वरूपाचा नव्हता. त्यावर प्रक्रियात्मक मर्यादा कुठल्या आहेत, आपण 2 भागामध्ये मर्यादांचं वर्गीकरण केले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फक्त केशवानंद भारती जजमेंट लिहिलं आणि मौलिक संरचना सिद्धांत ही संसदेच्या घटना दुरुस्ती अधिकारावर असणारी एकमेव मर्यादा आहे अशा प्रकारे लिहिले, पण इथं मी मुद्दाम अशा प्रकारे विभागणी केलेली आहे. प्रक्रियात्मक मर्यादा कुठल्या आहेत, तर घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया 368 मध्ये नमूद केलेली आहे त्या प्रक्रियेनंच संसदेला घटना दुरुस्ती करता येते. दुसरं, ज्या संघराज्य स्वरूपाच्या तरतुदी म्हणजे विषय आहेत, तर अशा विषयांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी जी खास जे 2/3 म्हणजे विशेष बहुमत आणि अर्ध्या अधिक राज्याची मान्यता, म्हणजे ही देखील एक मर्यादा आहे. म्हणजे अर्ध्या राज्यांनी तर मान्यता द्यायला पाहिजे, ते 2/3 बहुमताखेरीज. आणि तिसरी जी प्रक्रियात्मक मर्यादा आहे, संसदेनं घटना दुरुस्ती म्हणजे दोन्ही सभागृहांनी घटना दुरुस्ती विधेयक पारित केलं, मग नंतर प्रश्न येतो तो राष्ट्रपतीच्या संमतीचा. म्हणजे हा देखील एक मर्यादा असणारा मुद्दा म्हणून आपण इथं नमूद केलेला आहे. हे आपल्याला माहिती असतं, आपण हे वाचलेलं असतं, पण अशा प्रकारे प्रश्नामध्ये ते गरजेचं आहे का हे ओळखणं फार महत्वाचं आहे आणि ते लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग आपण येतो मौलिक संरचना सिद्धांताकडे, ज्याला भरीव मर्यादा असं म्हटलंय. केशवानंद भारती निवाड्यामध्ये जो 24 एप्रिल 1973 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्यात न्यायालयानं स्पष्टपणे अशी भूमिका घेतली की ज्या खटल्यामध्ये 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती आणि 29व्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं, त्यात न्यायालयानं भूमिका अशी घेतली की संसदेला घटनेमध्ये दुरुस्ती करता येते, मात्र संसदेचा हा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार अमर्याद आणि निरंकुश नाहीये, तर घटनेच्या मौलिक संरचनेमध्ये संसदेला दुरुस्ती करता येणार नाही. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयानं डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर मौलिक संरचनेचा सिद्धांत स्वीकारून अशा प्रकारचा निकाल दिला. त्यामुळे ती मर्यादा आहे. खटल्यांचे उल्लेख केलेत बघा, म्हणजे हा केशवानंद भारती, मी थोडंसं व्यापक उत्तर लिहिलेलं आहे आणि अर्थात हा 15 मार्काचा प्रश्न आहे, जो तुम्ही 250 शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहिणं आहे. थोडीशी मी लिबर्टी घेतली आहे म्हणजे तुम्हाला ते सोपं जावं म्हणून. म्हणजे मिनर्वा मिल्स खटला 80ला म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये जो निकाल दिला तो मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये पुन्हा ज्याला काय म्हणूयात त्याची द्विरुक्ती केली, पुन्हा तसा सांगितला. त्यानंतर रघुनाथराव विरुद्ध भारतीय संघ आणि त्याच्यातले मुद्दे लिहिलेत. त्याच्यानंतर 2007 साली जे लँडमार्क जजमेंट आहे, जिथं पुन्हा डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख होतो, IR कोहिलो विरुद्ध केरळ राज्य 9व्या परिशिष्टा संदर्भातला हा निकाल होता. आणि रिसेंट ज्याला म्हणूया 2015 साली जो सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आला, NJSC म्हणजे आत्ताची जी कॉलेजियम सिस्टीम आहे न्यायाधीशांच्या नियुक्तीची, तिच्याऐवजी ही जी NJSC आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, तर ही नवी रचना घटना दुरुस्तीद्वारे स्वीकारली होती. त्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि 2015च्या निवाड्यामध्ये न्यायालयानं ती घटना दुरुस्ती NJSCची निर्मिती करणारी घटना दुरुस्ती अवैध, असंविधानिक ठरवलेली आहे.
सो खटले फार महत्वाचे आहेत आणि अशा प्रकारचे खटले आपल्या भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1, ज्याचा मी एक लेखलाय, माझे सहकारी महेश शिरापूरकर सर, अशा आम्ही दोघांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यात नुसत्या घटनेतले तपशील नाही दिलेले आहेत, तर घटनेचं एकंदर म्हणजे 1950 पासून ते आजपर्यंत जो व्यवहार झालेला आहे, तर तो व्यवहार कसा झाला, त्यातले मुद्दे कुठले आहेत, त्यात न्यायालयानं कुठले निवाडे दिले, थोडक्यामध्ये लिहिलेले आहे. त्यामुळं घटनेचा व्यवहार त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. अशा प्रकारची तयारी तुम्ही करणं गरजेचं आहे. 12वा प्रश्न पंचायत राजवरती आहे, पण हा चालू घडामोडीवरती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही प्रश्न बघा. विकेंद्रीकरण निर्देशांक म्हणजे डिसेंट्रलायझेशन इंडिकेटर हा सहकारी संघराज्य प्रणाली आणि स्थानिक स्वशासनाचं बळकटीकरण करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतो. इंडेक्सवरती प्रश्न विचारलाय, ज्यामुळं राज्यांना सुधारणेची क्षेत्र ओळखता येतात आणि अधिक सक्षम व प्रभावी पंचायतीसाठी सर्वोत्तम पद्धती अवलंबता येते. आता तुम्हाला म्हणजे डेव्होल्युशन इंडेक्स असं म्हटलंय, विकेंद्रीकरण निर्देशांक. फक्त मी इंट्रोडक्शन तुम्हाला वाचून दाखवतो, कारण खालचे तपशील तुम्ही नमुना उत्तरातनं बघू शकता. असा डेव्होल्युशन इंडेक्स म्हणजे जी घटक राज्यात, म्हणजे आता 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य शासन आणि शहरी भागातलं स्थानिक स्वराज्य शासन या दोन्हीला घटनात्मक आधार देण्यात आले, म्हणजे घटनात्मक स्वरूप देण्यात आलं. 2014 साली तर घटक राज्यांनी स्थानिक शासनांना, संस्थांना किती प्रमाणामध्ये अधिकार हस्तांतरित केलेले आहेत त्याचा लेखाजोखा मांडणारा, त्याची असेसमेंट करणारा हा डेव्होल्युशन इंडेक्स आहे. त्यामुळे मी फक्त प्रस्तावना, पंचायत विकेंद्रीकरण किंवा हस्तांतरण निर्देशांक पीडीआय, स्टेट्स ऑफ डेव्होल्युशन टू पंचायत इन स्टेट्स अँड बघा इंडिकेटिव्ह एव्हिडन्स बेस्ड रँकिंग 2024ला त्याचा दुसऱ्यांदा निर्देशांक प्रसिद्ध झाला. पहिला झाला होता 2014 साली. 10 वर्षांना हा इंडेक्स आलेला आहे. त्यामुळे 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलाय. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की युनिक बुलेटिन आपला दर महिन्याला डिजिटल स्वरूपातला अंक प्रसिद्ध होतो आणि त्या युनिक बुलेटिनमध्ये आपण या निर्देशांकांवरती, डेव्होल्युशन इंडेक्सवरती विशेष स्टोरी केलेली होती, ज्याला आम्ही मुखपृष्ठ कथा म्हणतो. तुम्ही तो चेक करू शकता. म्हणजे ओके, 2024 हा पंचायत राज मंत्रालयाद्वारे फेब्रुवारी 25 मध्ये प्रकाशित करण्यात आला. हा निर्देशांक भारतीय लोक प्रशासन संस्थेनं, IIPA नावाची संस्था आहे, देशभरातील 68 जिल्ह्यातील 172 पंचायतीचं संरक्षण करून तयार केला. घटनेतील 243G आणि 18व्या अनुसूचीतील 29 विषयांच्या अनुषंगानं राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना किती प्रमाणात अधिकार सुपूर्द केलेले आहेत, जे पंचायती विषयीचा आहे तो मुख्यतः. याचं मोजमाप करणारे एक पुरावा आधारित मूल्यमापन साधन आहे. त्यात काय काय दिलेलं आहे आणि मग 2024चा निर्देशांक, त्यात कुठले 5 राज्य आघाडीवरती आहेत, बाकीची राज्य का मागे पडलेली आहेत, हा सगळा दिलेला आहे. सुधारणा क्षेत्र ओळखण्याचं साधन, म्हणजे राष्ट्रीय सरासरीतील संथ प्रगती कुठल्या राज्याची आहे, प्रादेशिक विषमता त्यातनं स्पष्ट होते. म्हणजे काही राज्यांनी खूप चांगल्या प्रकारे सत्तेचं हस्तांतरण केलेले, पण काही राज्यांनी ते केलेलं नाहीये. मग आता ज्या राज्यांनी यशस्वीपणे केलेलं आहे त्यांच्या त्या यशस्वी प्रयोगातनं बाकीच्या राज्यांना, उर्वरित राज्याला शिकता येतं. म्हणून आपण उत्कृष्ट पद्धतीचा अंगीकार त्या निर्देशांकातच लक्षात येतो. वित्तीय स्वायत्तता, डिजिटल पायाभूत सुविधा, म्हणजे त्या कशा कशाची संधी इतर राज्यांना मिळू शकते. त्याच्यानंतर स्त्री आणि वंचित घटकांचं सबलीकरण. पण अर्थात त्या इंडेक्समधनं काही समस्या पण मांडल्या गेलेल्या आहेत. वित्तीय स्वायत्तता, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, संस्थात्मक चौकट निर्माण करणं, म्हणजे पुरेशी संस्थात्मक रचना त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून मग इथं शिफारशी देखील त्या निर्देशांकामध्ये केलेल्या आहेत. सो 2014ला पहिला आला आणि दुसऱ्याला 2024 मध्ये. सो जे 25च्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं, म्हणजे 25ची मुख्य परीक्षा जी झाली 26 मध्ये. आता यातनं तुम्हाला क्लू घेता येतो की अशा प्रकारचे करंटचे जे प्रश्न आहेत, तर 25 सालामध्ये किंवा आता 26 सालामध्ये परीक्षा ऑक्टोबरमध्ये आहे. त्यामुळे 25 ते 26 या कालखंडामध्ये असे जे काही महत्वाचे मुद्दे, ज्याला 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 15 वर्ष कदाचित झाले असतील, 20 वर्ष कदाचित झाले असतील, तर अशा विषयांवरती तयारी करणं हे आवश्यक आहे. महत्वाचा मुद्दा देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. हा खरं तर तसं बघायला तर खूप सोपा आहे. मी त्या तपशिलात जात नाही, नमुना उत्तर आहे. प्रश्न काय बघा, पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीचं स्थान आणि महत्व सांगा. इतका बेसिक आहे. म्हणजे आता ग्रामपंचायतीचं स्थान म्हणजे आपल्या लोकशाही उतरंडीतील सगळ्यात शेवटचा टप्पा, इतकं ते
स्पष्ट आहे म्हणजे, पण ते लिहिलं गेलं पाहिजे. ओके. तत्वता आणि बहुतांशी आज ही ग्रामपंचायती निवडणूक ही राजकीय पक्षांच्या चिन्हाऐवजी पॅनल पद्धतीने होते. ओके. त्यानंतर ग्रामपंचायत ही थेट मतदारांशी जोडली गेलेली आहे, म्हणजे हेही तुम्हाला लक्षात येईल. मग त्यातनं राज्याच्या राजकारणात अनुभवी व कुशल नेतृत्व निर्माण होतं, म्हणजे हे त्यातनं किती महत्वपूर्ण स्थान आहे आपल्याला ते लक्षात येतं. आणि त्यातनंच मग महत्वाचे मुद्दे देखील आपण अधोरेखित केलेले आहेत. म्हणजे ह्याच्यात काही खूप अवघड नाही, पण मुद्दा असा आहे की असे सोपे वाटणारे जे आहेत, म्हणजे ग्रामपंचायतीचं स्थान सांगा, म्हणजे एखाद दुसराच मुद्दा आपण सांगू शकतो, बाकीचे मुद्दे आपल्याला आठवणार नाहीत. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका का बघायच्या, आणि आम्ही तर ही सिरीज का घेऊन आलोय, तर 25च्या मुख्य परीक्षेची जी सगळी म्हणजे सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत जीएसच्या, त्या तुम्ही बारकाईनं बघणं, त्यात काय प्रकारचे प्रश्न त्या विषयावरती विचारलेले आहेत, मग त्यातनं आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो आणि आपल्याला तयारीची दिशा ठरवता येते. हा पुन्हा आता बघा तुम्ही वित्त आयोग, त्यानंतर आंतरराज्य परिषद, आणि तिसरी संस्था जी आहे ज्यावरती प्रश्न विचारला तो म्हणजे लोकपाल. ओके. लोकपालाच्या अधिकार, जबाबदारी आणि मर्यादा यावर चर्चा करा. प्रत्येक बाब इथं लिहिलेली आहे, पण एक बाब मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं खूप इंटरेस्टिंग विचारली आहे. आपल्या लोकपालाची स्वीडनच्या लोकपालाशी तुलना विचारली, म्हणून तो नमुना उत्तरामध्ये भाग दिलेला आहे. साम्यस्थळ काय आहेत, उद्देश काय, उच्चाधिकार आणि स्वायत्तता, फरकाचे मुद्दे काय, स्थापना व घटनात्मक दर्जा, त्यानंतर नियुक्तीची पद्धत, कार्यकाळ आणि अधिकार क्षेत्र. म्हणजे आता त्यातले तपशील तुम्ही उत्तर वाचल्या लक्षात येईल. पण हा जो अधिकार क्षेत्राचा मुद्दा आहे, तर स्वीडनमधील लोकपालाला अंबुड्समन असं त्याला शब्दप्रयोग वापरलाय, जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यात एक्सेप्शन्स नाही आहेत म्हणजे. पण भारताच्या लोकपालाला जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भरपूर एक्सेप्शन आहेत, आणि त्यातनं मग भारतीय लोकपालाचे जे अधिकार क्षेत्र आहे ते अत्यंत मर्यादित राहिलेलं आहे. ओके. सो हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर हा 5वा मुद्दा पण दिलेला आहे, पदावरून काढून टाकण्याच्या तरतुदी संदर्भातला. ओके. आता पुन्हा हा ज्याला गव्हर्नन्स असं म्हणूयात, डेव्हलपमेंटल प्रोसेसेस म्हणूयात, बचत गटांच्या वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. सरकारी योजना, एका योजनेचा उल्लेख नाही, पण इन जनरल सरकारी योजना. आणि ते ठळक मुद्दे बघा. वित्तीय समावेशन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून बचत गटांच्या बाबतीमध्ये करू शकतात. सगळ्या योजनांची महत्वाची म्हणजे बँक जोडणी कार्यक्रम, ग्रामीण आजीविका मिशन वगैरे वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे. महिला सक्षमीकरण पुढाकारांचं केंद्र आहे. ओके. महिला सक्षमीकरणाशी संबंधित योजनांचा उल्लेख आहे. ग्रामीण विकासातील महत्वपूर्ण भूमिका हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण. ओके. त्याच्यासाठी स्वयंसहायता गटांना, म्हणजे आता RSETI म्हणून त्याचं उदाहरण दिलेलं आहे आपण. बाजारपेठेसोबतच्या जोडणीत वाढ, म्हणजे ही जी सगळी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत त्या बाबतीमध्ये मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे बचत गटांना सहाय्य पुरवलं जातं. सो 5 ठळक मुद्दे आपण अत्यंत विस्तृतपणे मांडलेले आहेत. बाजारपेठेसोबतच्या जोडणीत वाढ, क्षमता बांधणी प्रशिक्षण, ग्रामीण विकासातील महत्वपूर्ण भूमिका, महिला सक्षमीकरण आणि पुढाकाराचं केंद्र आणि वित्तीय समावेशन. आता गव्हर्नन्ससाठी आपण गेल्याच वर्षी म्हणजे मार्च 2026 मध्ये ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, भारतीय कारभार प्रक्रिया आणि विकास. त्यातला मी एक लेखक आहे आणि माझे सहकारी महेश शिरापूरकर सर. जसं मी घटनेच्या पुस्तकाचा खंड एक उल्लेख केलाय, तसं गव्हर्नन्सच्या साठी तुम्ही ते गव्हर्नन्सवरती मराठीमध्ये ते पुस्तक आलेलं आहे, भारतीय कारभार प्रक्रिया आणि विकास प्रक्रिया, ते तुम्ही बघू शकता. आता हा एक थोडासा आणखीन व्यापक आहे बघा. समाजातील दुर्बल घटकांसाठी, वीकर सेक्शनसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. म्हणजे ढोबळ एकदम जेनरिक असा व्यापक प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता यात सोपं पण एका अर्थाने आहे की तुम्हाला जेवढ्या आठवतील तेवढ्या तुम्ही लिहू शकता. स्पेसिफिक विचारला असं तर त्याच्याबद्दलच तुम्हाला माहिती लिहावी लागली असती. ओके. पण दुसरं चॅलेंज असं आहे किती लिहायच्या, म्हणजे हा पण एक प्रश्न त्याच्यामध्ये पडू शकतो. म्हणजे मग आपण काय केले, केंद्राच्या योजना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महत्वाच्या योजना ह्या त्याच्यामध्ये नमूद केल्या आहेत. नागरिकांचा मागास वर्ग, त्या योजनांचा उल्लेख केलेला आहे. ज्येष्ठ नागरिक, म्हणजे त्यातले वीकर सेक्शन असं म्हटलंय. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती, अल्पसंख्याक, त्यांचा देखील आपण उल्लेख केलाय. हे थोडंसं उत्तर मोठं झाले, जाणीवपूर्वक आपण केलेले, तुम्हाला तो योजनेचा भाग म्हणून कळावा म्हणून. ओके. आणि मग आपण महाराष्ट्र शासनाच्या योजना.
आता GS2, कारण तुम्ही MPSCचे पेपर लिहिणार आहात ह्याचं भान ठेवून कारभार प्रक्रिया म्हणलं की राष्ट्रीय पातळीवरती काय योजना आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या पातळीवरती काय योजना आहेत, काय पुढाकार घेण्यात आले त्याची तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून मग आपण रमाई आवास घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, शिष्यवृत्ती योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, इथं योजनांची नावं दिलेत आणि मग तिथं कोणत्या घटकासाठी आहे आणि काय त्या योजनेचं स्वरूप आहे आपण स्पष्ट केलेलं आहे. भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचं सबलीकरण, शबरी आदिवासी घरकुल योजना, दिव्यांग व्यक्तींना, म्हणजे जवळपास सगळे सामाजिक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. सो असा तो जरा व्यापक होता, म्हणजे सिलेबस मधनं तो मुद्दा घ्यावा आणि जसाच तसा त्याच्यावरती, म्हणजे वीकर सेक्शन एका बाजूला आणि केंद्र शासनाच्या आणि घटक राज्य शासनाच्या योजना सांगा. आता पुढच्या वेळेला प्रश्न असा येऊ शकतो, त्यातला एक घटक ते विचारतील, म्हणजे दिव्यांग असतील, वृद्ध असतील, कुठलाही एक वीकर सेक्शन ते घेतील किंवा सामाजिक घटक म्हणूया, आणि त्या सामाजिक घटकासाठी केंद्राच्या योजना कुठल्या, महाराष्ट्र राज्याच्या योजना कुठल्या, इतक्या थोडंसं आता खोलामध्ये ते 26च्या मुख्य परीक्षेमध्ये जाऊ शकतील. आता हा जो आहे ह्युमन रिसोर्स वरचा प्रश्न आहे बघा, मानवी संसाधनांच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. खूपच आता ह्युमन रिसोर्स त्यात एज्युकेशन आणि हेल्थ, म्हणजे या दोन्हीची भूमिका काय आहे, म्हणजे खरं तर हा संकल्पनात्मक ज्याला म्हणूयात, म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे. म्हणजे ह्युमन रिसोर्स, जे जर आपल्याला चांगलं मानव संसाधन हवं असेल तर आरोग्य चांगलं पाहिजे आणि शिक्षण म्हणजे ते शिक्षित असलं पाहिजे, ही इतकी बेसिक बाब आहे. पण ते तुम्हाला सांगताना कुठल्या कुठल्या अर्थानं ते महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षणाचं बघा, कौशल्य विकास होतो शिक्षणातनं, उदाहरणं दिलेली आहेत. उत्पादकता व कार्यक्षमतेत वाढ त्यामुळे होते, शिक्षणाचं टायटल आहे. सर्जनशीलता व निरंतर अध्ययनास, म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग आहे ते. विषमता कमी करणं, म्हणजे 4 ठळक मुद्दे शिक्षणाच्या संदर्भात आहेत. म्हणजे विषमता कमी करणं, सर्जनशीलता, निरंतर अध्ययन, उत्पादकता कार्यक्षमतेत वाढ आणि कौशल्य विकास. आणि मग आपण आरोग्याकडे आलोय. आरोग्याची भूमिका, उच्च उत्पादकता आणि कार्यक्षमता, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर आरोग्य चांगलं पाहिजे. दुसरं, शिक्षणास ते पूरक आहे, म्हणजे शिक्षणाच्या सुविधा आहेत पण आरोग्याच्या नाही आहेत. शिक्षणाच्या सुविधा कार्यक्षमपणे पुरेशापणे वापरता येणार नाहीत, त्यामुळे शिक्षणाच्या सुविधा पण असल्या पाहिजेत आणि आरोग्याच्या सुविधा पण असल्या पाहिजेत, म्हणून ते पूरक आहे. आणि त्याचा आर्थिक आयाम, म्हणजे आरोग्याच्या सुविधा नसतील, मी जसं मगाशी म्हणालो, तर मग त्याच्यासाठी म्हणजे समस्याच आहेत, सुविधा नाहीत समस्या आहेत, तर त्याच्यासाठी त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागेल आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा समस्या आल्या तर. मग त्यावरनं आरोग्यही आणि शिक्षणही आणि एकंदरच त्या व्यक्तीच्या कुटुंबाची विकासाची जी प्रक्रिया आहे तर ती नकारात्मक पद्धतीनं अफेक्ट होते. शेवटचा प्रश्न जो आहे 20वा, आता हा देखील गव्हर्नन्स मधला आहे, पण तो ई गव्हर्नन्स, आणि विचारला कसा आहे बघा, प्रॉस्पेक्टिव्ह. 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्याच्या दिशेनं भारत वाटचाल करत असताना, 2047 का, तर 100 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण होतील. मग त्याचा संदर्भ आहे, ई गव्हर्नन्स प्रशासनाचं भवितव्य घडवण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. ई गव्हर्नन्स, ओके, स्पष्ट करा. म्हणजे वाक्य दिले आणि तुम्हाला ते स्पष्ट करायचं आहे. म्हणजे खरंच तसं आहे का तसं आहे, स्पष्टीकरणामध्ये आपण कारण सांगतो आणि आपल्याला उदाहरणं द्यावी लागतील. आता मी पुन्हा प्रस्तावना वाचत बसत नाही. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणं, ओके, म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमता जर वाढली नाही तर 47ला आपण विकसित कसे होऊ, तर विकसित होऊ शकणार नाही. आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी ई गव्हर्नन्स महत्वाचं आहे. मग उदाहरणं दिले, म्हणजे भूमी अभिलेखा त्या बाबतीतलं वाढतं डिजिटायझेशन, त्यानंतर आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट स्कीम, पॅन 2.0 वगैरे वगैरे. आता अशा प्रश्नांमध्ये तुम्ही नुसतं मोघम मुद्दे मांडून चालू शकत नाही, तर त्या मुद्द्याला अशा विशिष्ट उपक्रम किंवा पुढाकाराचा आधार, उदाहरणं म्हणून तुम्हाला, म्हणजे दाखले फार महत्वाचे आहेत. पारदर्शकता व उत्तरदायित्व निश्चितीस प्रोत्साहन आणि भ्रष्टाचार कमी करणं, म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी, म्हणजे भ्रष्टाचाराची समस्या मोठी आहे ती कमी करायची असेल तर हे तुम्हाला वाढावं लागेल. मग इथं डीबीटी, ज्याचा मगाशी उल्लेख आला, की ज्यांच्यासाठी ती योजना आहे आणि त्या योजनेचा लाभ आहे किंवा काही वित्तीय हस्तांतरण आहे तर तिच्या खात्यात थेट जायला पाहिजे. थेट लाभ हस्तांतरण, ऑनलाईन निविदा सुविधा प्रक्रिया, त्यामुळे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल. त्यानंतर लोकसहभाग, म्हणजे 2047ला जर विकसित अर्थव्यवस्था व्हायचं असेल तर ई गव्हर्नन्स, आणि मग त्यातल्या ई गव्हर्नन्सचा प्रत्येक पैलू, लोकसहभाग,
ओके, तर मग तो लोकसहभाग का वाढणं गरजेचं आहे? केवळ शासनानं डिजिटायझेशन केलं, पण समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की त्यापासून दूर आहेत, त्या बाबतीतली निरक्षरता आहे. तर मग लोकसहभाग अशा चांगल्या ई गव्हर्नन्सच्या सुविधा असून देखील त्या वापरल्या जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला लोकसहभाग म्हणजे लोकांमध्ये त्या प्रकारची साक्षरता निर्माण करणं, त्यांची क्षमता निर्माण करणं हाही भाग महत्वाचा आहे आणि ते दिलेलेच आहे बघा. माय गव्हर्नमेंट मंच हे उदाहरणं दिलेली आहेत. सार्वजनिक सेवा वितरण व्यवस्थेचं सक्षमीकरण, पीडीएस, विकसित भारत पुन्हा ई गव्हर्नन्स. आणि पीडीएस ही ज्याला आपण स्वस्त दरामध्ये, परवडणाऱ्या दरामध्ये धान्य उपलब्ध करून देणं आहे आणि त्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार, गळती हे कायमच प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या राहत आलेल्या आहेत. तर त्यात ई गव्हर्नन्सची जी प्रक्रिया आहे ती कशी काम करते? आधार त्याच्याशी म्हणजे आधारला जोडणी करून LPG अनुदान हस्तांतरण आहे. शिष्यवृत्ती थेट आधार संलग्न बँक खात्यावरती जमा करण्यासाठी, म्हणजे हे 2 उदाहरणं घेतले. तुम्ही अशी अनेक रेलेव्हंट उदाहरणं त्याची यादीच एक तुम्ही जमा केली पाहिजे. त्यानंतर आर्थिक वृद्धी व गुंतवणूक स्नेही व्यवसाय सुलभता, म्हणजे पुन्हा विकसित भारताबद्दल बोलते आणि ई गव्हर्नन्स बोलते. तर हे 2 महत्वाचे आहेत बघा. इकॉनॉमिक ग्रोथ हा कळीचा मुद्दा आहे आणि गुंतवणूक स्नेही व्यवसाय सुलभता, म्हणजे गुंतवणूकदाराला सुलभता वाटली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असलं पाहिजे. सो जीएसटीचं नेटवर्क त्या बाबतीमध्ये जर जीएसटी सिम्प्लिफाय केला, आणि ते आता जीएसटी 2.0 मध्ये केलेला आहे, अनामिक कर आकारणी सुविधा, त्यानंतर धोरण जे तुम्ही बनवणार आहात आणि निर्णय तुम्ही घेणार आहात, त्याला जो शब्दप्रयोग वापरला विदा म्हणजे डेटा, म्हणजे योग्य माहिती, योग्य सांख्यिकी, याच्या आधारे धोरण आणि तुमची निर्णय प्रक्रिया ही आकारास घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये पंतप्रधान गतिशक्ती GIS प्लॅटफॉर्म, आस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट कार्यक्रम, ओके, रिअल टाइम निर्देशांकाचा वापर त्या बाबतीमध्ये केला जातो. आणि हा जो शेवटचा मुद्दा केला आहे, आर्थिक समावेशन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेस प्रोत्साहन देणं, म्हणजे इकॉनॉमिक इन्क्लुजन. नुसती आर्थिक वृद्धी होऊन भारताचा विकास होणं आपल्याला अपेक्षित नाही. विकसित भारत जेव्हा म्हणतो तर एकंदर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास व्हायला पाहिजे, आर्थिक वृद्धी व्हायला पाहिजे, पण तो इन्क्लुझिव्ह व्हायला पाहिजे. सो ती जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, तर ती इन्क्लुझिव्ह म्हणजे समावेशक व्हायला पाहिजे, हा पण भाग आहे. आणि अर्थव्यवस्था वरचेवर डिजिटल अशा स्वरूपाची होणार आहे, ती पण बाब आहे. सो त्याचाही उल्लेख आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. ओके, सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे जाणीवपूर्वक तुम्हाला थोडंसं सहाय्य मिळावं या कारणासाठी आपण हा जो एका अर्थानं व्हिडिओची जी मालिका आहे तर ती मालिका आयोजित केलेली आहे. जसं मी आता समारोप करताना असं म्हणेन की या GS2 मधल्या राज्यघटना आणि कारभार प्रक्रियेसाठी आपली 2 उत्तम पुस्तकं अवेलेबल आहेत. चालू घडामोडीसाठी आपलं युनिक बुलेटिन नावाचं जे दर महिन्याला म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या 10 तारखेच्या आत ते डिजिटल स्वरूपामध्ये मोफत स्वरूपात ते अवेलेबल आहे, ते तुम्ही वापरू शकता. समारोप करताना मी असं म्हणेन की तुम्हाला यावरनं अंदाज बांधायचा आहे, काय प्रकारचे प्रश्न 25च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि काय प्रकारचे प्रश्न येऊ घातलेले आहेत. त्यात घटनेचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, घटनात्मक व्यवहाराचा अभ्यास करा, त्यासाठी समर्पक निवाडे, उदाहरणं, सांख्यिकी, ह्या सगळ्या अशा आस्पेक्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि जिथं जिथं शक्य आहे, जिथं जिथं आवश्यक आहे, तिथं तिथं तुम्हाला डेटा वापरावा लागेल आणि समर्पक उदाहरणं वापरावी लागतील. जिथं अभ्यासकांच्या मताचा आधार घेता येऊ शकतो तो आधार तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. धन्यवाद.